वसईसाठी मोठं योगदान असणारे असे वसई धर्मप्रांताचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालंय। फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे थोर साहित्यिक लेखक असून धार्मिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे। 25 जुलैच्या पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झालं। त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी जेलोडी, त्यानंतर 4 वाजल्यापासून पवित्र आत्म्याचं चर्च नंदाखाल येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे। फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याविषयी सांगेल तेवढं कमी आहे। त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1943 रोजी झाला होता। त्यांचं शिक्षण संत जोसेफ मराठी हायस्कूल नंदाखाल, वसई मराठी माध्यम 1962 साली झालं। त्यानंतर धर्मगुरू पदाचा 10 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी संत पायस कॉलेज गोरेगाव मुंबई इथून पूर्ण केला आहे। 1972ला धर्मगुरू म्हणून त्यांनी दीक्षा स्वीकारली। BAचं शिक्षण हे त्यांनी पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं आहे। त्यांचं सध्याचं कार्य होतं संपादक सुवार्ता मासिक चे होते आणि 1983 ते 2007 पर्यंत ते संपादक होते। तसेच हरित वसई संरक्षण समितीचे ते संस्थापक होते आणि वसईचं हरितपण टिकावं यासाठी त्यांनी मोलाचं काम त्यांनी केलं होतं। समाजात साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती वाढावीच लागावी म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मोठं कार्य केलं आहे। लेखन शिबिरे, साहित्य मेळावे, व्याख्यानमाला, पुस्तकं प्रकाशन आदी कार्यक्रमांचं त्यांनी आयोजन केलं होतं। त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जर सांगायचं झालं तर 1980 ते 90च्या दशकात वसईमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन विक्रीचे व्यवहार होऊ लागले। समाज विघातक प्रवृत्तीने संपूर्ण वसई तालुक्याला वेठीस धरलं होतं। सर्वत्र प्रचंड दहशत होती। अशावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पुढाकार घेऊन निसर्गाच्या आणि मानवाच्या रक्षणासाठी हरित वसई संरक्षण समिती स्थापन केली। लोकांनी भयमुक्त व्हावे म्हणून समितीने 1 ऑक्टोबर 1989 साली मोर्चा काढला। त्यामध्ये सुमारे 35,000 लोकांनी सहभाग घेतला। वृक्ष लावा, वृक्ष वाचवा, रूफ वॉटर हार्वेस्टिंग अशा चळवळी चालवून त्यांनी जनजागृती केली। 1990 साली सिडकोने वसईसाठी विकास आराखडा तयार केला। त्यामुळे पर्यावरणाची फार मोठी हानी होणार होती। पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हावी म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या मदतीने संपूर्ण तालुका पिंजून काढला। त्यामुळे पर्यावरणाविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये आवड निर्माण झाली। फादर दिब्रिटोंच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व विचारांच्या लोकांनी 26 जानेवारी 1993ला 1 लाखाचा मोर्चा काढला। शासनाला आपला आराखडा सुधारावा लागला आणि वसई तालुक्याला हिरव्या पट्ट्याला संरक्षण देण्यात आले। FSI मर्यादित केल्यामुळे हा परिसर हिरवागार राहिलेला आहे। फादरांच्या पर्यावरणविषयक कार्याची नोंद देशातील नियतकालिकांबरोबर व्हाईट जर्मनी 1995, नॅशनल जिओग्राफी वॉशिंग्टन या नियतकालिकांनी दखल घेतलेली आहे। पाणी बचाव आंदोलन, बिल्डर लॉबी बांधकाम करण्यासाठी वसईच्या हरित पट्ट्यातून लाखो लिटर पाण्याचा उपसा करत होती। त्यामुळे पाण्याची पातळी ही खालावली होती। पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण वाढत गेले। स्थानिक लोकांना पिण्याच्या पाण्यावर तसेच शेतीच्या विपरीत पाण्यावर परिणाम झाला। ग्रामस्थ शेतकरी हवालदिल झाले। पाणी उपसा व्यवहार गुंडांच्या ताब्यात गेला होता। अशावेळी फादर दिब्रिटोंनी आपलं जीवन धोक्यात घालून पाणी बचाव समिती स्थापन केली आणि पाणी बचाव महिला आंदोलन ही चळवळ सुरू केली। गुंडांनी आंदोलनकर्त्या स्त्रियांवर हल्ले केले तरीही या समितीने सनदशीर मार्गाने निषेध चालू ठेवला। फादर दिब्रिटो यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे। लोकमत नागपूर पत्रकारितेचा प्रथम पुरस्कार 1993 मध्ये मिळाला। दर्पण पत्रकारिता पुरस्कार साताऱ्याला हा 1994 साली मिळाला। मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संपादन पुरस्कार हा 1997ला मिळाला। अखिल भारतीय ख्रिस्ती पुरस्कार बेंगलोरला हा 2004 साली मिळाला। ललित लेखनासाठी देखील त्यांना 4 पुरस्कार मिळालेले आहे। कोकण मराठी साहित्य पुरस्कार 1997 हा त्यांना मिळालेला आहे। समाजसेवेसाठी त्यांना जवळपास 14 पुरस्कार मिळालेले आहे। म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याविषयी सांगेल तेवढं कमी आहे। HP लाईव्हच्या माध्यमातून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना भावपूर्ण श्रद्धांजली। असा योद्धा वसईकरांसाठी पुन्हा होणार नाही हेही तितकंच खरं आहे।